ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. तर आता आपण इथे पाहणार आहोत की सायली हिने बाबूकडनं आता जे स्केच बनवून घेतलेलं आहे त्याच्या विरोधात आता नागोबा प्रियाला काहीतरी कट करायला लावणार, तर दुसऱ्या बाजूला आता अर्जुन प्रियाची चांगलीच खोड मोडणार. आता नेमकं काय काय घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की सायली आणि अर्जुनने जे बुके वगैरे एकमेकांना दिलेले असतात, प्रियाने रागाने जेलसी येते आणि ते बुके आता तिने खराब केलेले असतात. त्या बुकेचा कचरा करून तिने फेकून दिलेला असतो. तर आता दुसऱ्या दिवशी विमल जेव्हा साफसफाई करत असते, कचरा वगैरे केर वगैरे काढत असते, तेव्हा तिला डस्टबिनमध्ये गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या दिसतात आणि तिच्या लगेच लक्षात येतं की हे सगळं काम नक्कीच प्रियाचं असणार. मग आता तिलासुद्धा राग येतो आणि मग विमल लगेचच अर्जुनकडे येते आणि अर्जुनला म्हणत असते, अर्जुन दादा, हे बघा, तुम्ही तुमचा गुलाबाचा बुके शोधत होता ना, तो बुके हा इथे आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, हे कोणी केलं आणि हे काय केलं? त्याबरोबर लगेचच आता विमल म्हणत असते, अर्जुन दादा, हे सगळं कोणी केलं आहे ना, ते मला व्यवस्थित माहिती आहे. हे सगळं नक्कीच तन्वीताईंचं काम असणार. त्यांनाच हे अशा कुरापती सुचू शकतात आपल्या घरामध्ये. त्यांनी मुद्दामूनच हे सगळं बुके वगैरे खराब केलेलं असणार. माझी पूर्ण खात्री आहे या सगळ्यामागे ना 100% तन्वीताईंचाच हात आहे. नाहीतर विचार करा ना, आजपर्यंत आपल्या घरात काही वाईट घडलं आहे का? तन्वीताईंना सवयच आहे उगाचच्या उगाच चांगल्या गोष्टी खराब करायची. त्याबरोबर अर्जुन म्हणतो की जर खरोखर तू बोलतेस विमल त्याप्रमाणे हे सगळं तन्वीने खराब केलं असेल, हे बुके तन्वीने जर हे केले असतील ना, तर मी तन्वीला सोडणार नाही. नाही जर तिला चांगली जन्माची अद्दल घडवली तर मी सुद्धा नावाचा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नाही. तिला काय वाटतं, माझ्या बायकोने दिलेला बुके तिने खराब केला म्हणजे काय, आमच्यातलं प्रेम तिने खराब केलं का? नाही, ह्या बुकेपेक्षाही आमचं प्रेम खूप खूप मोठं आणि खूप अफाट उत्तुंग आहे. पण ते त्या मूर्ख मुलीला मुळात कळणारच नाही आहे. पण राहिला प्रश्न तिने केलेल्या चुकीचा, तर त्याच्यासाठी तर तिला मी शिक्षा मिळवून देणारच. मग त्यासाठी अगदी मला काहीही करावं लागलं तरीही माझी काहीच हरकत नाही. पण इतक्यात आता कुकरची शिटी होते. त्यावर आता अर्जुन म्हणतो, विमल, मी पहिलं स्वयंपाकाचं बघतो, नंतर तन्वीचं काय करायचं ते बघूया. आणि मग अर्जुन आता लगेचच वरण भाताचा जो कुकर लावलेला असतो तो कुकर उघडू लागतो आणि आता तो पहिलं तर वरणाला फोडणी द्यायला घेतो. आता तो फोडणी द्यायला घेत असताना तेलाची किटली उघडताना त्याच्याकडनं चुकून थोडंसं तेल सांडतं. त्याबरोबर आता अर्जुन ते तेल साफ करण्यासाठी खाली वाकायला जातो आणि तेव्हा त्याचा किटलीला आणखीन धक्का लागतो आणि आणखीन थोडं तेल तिथे एक्स्ट्रा सांडून जातं. अर्जुन म्हणतो, अरे देवा, हे काय करतोय मी? आता तो ते सर्व आवरायला जाणार असतो, पण इतक्यात अचानक पुन्हा कुकरवरती त्याने जी डाळ ठेवलेली असते त्याचा वास यायला लागतो. अर्जुनला वाटतं, अरे रे, माझी डाळ करपेल. मग अर्जुन आता डाळ बघण्यासाठी तिकडे जात असतो आणि त्यावेळी ते तेल जे सांडलेलं असतं ते तो विसरतो. कारण इतक्यात मध्येच त्याला सायलीचा फोन येतो आणि तो सायलीबरोबर बोलण्यामध्ये व्यस्त होतो. सायली त्याला कसं काम सुरू आहे काय विचारत असते. अर्जुन तिला सांगतो की माझं सगळं अगदी उत्तम छान व्यवस्थित सुरू आहे. मी आता वरणाला फोडणी देतोय आणि घरातलं सगळं मी काम आवरून घेतलेलं आहे. तुला काय वाटलं मला जमणार नाही का? मला खूप छान काम जमतं आहे. बरं चल, तू फोन ठेव. उगाचच्या उगाच तू माझ्याशी बोलून माझा वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या कामाकडे लक्ष दे बायको. आणि मग अर्जुन फोन ठेवून देतो आणि आता तो वरणाला फोडणी घालण्यात व्यस्त होतो. तर तोपर्यंत आता इकडे प्रिया ही घरी आलेली असते आणि आता प्रियाला जरा पाणी प्यायचं असतं आणि तिला कॉफीही हवी असते. प्रिया किचनमध्ये अर्जुनची तारेवरची कसरत बघून हसत असते. तिला अर्जुनवरती हसायला येत असतं, वाटत असतं मज्जा की बघ, या अर्जुनला काही जमत नाही आहे, उगाचच्या उगाच फक्त हा ड्रामे करतोय. जाऊ देत, मला काय करायचं आहे, मी तर मस्त याची मज्जा बघते असा विचार करून आता प्रिया ही कॉफी बघता बघता मज्जा घ्यायला आणखीन जास्त छान वाटेल म्हणून कॉफी बनवायला जाते. आणि आता ती कॉफी बनवायला जेव्हा जाते तेव्हाच तिचा त्या तेलावरून पाय घसरतो आणि प्रिया जोरात धडाम करून खाली पडते. त्याबरोबर खाली पडल्या प्रिया आता लगेचच ओरडते, आई ग, खूप जोरात लागलं मला, आई ग अर्जुन. त्याबरोबर अर्जुन आता मागे बघतो तर काय, प्रिया खाली पडली आहे. आता प्रियाला
खूपच अर्जुनचा जास्त राग आलेला असतो. मग आता प्रिया ही अर्जुनला म्हणत असते, अर्जुन तुला काय वाटतं मला कळत नाही आहे का? हे सगळं तू मुद्दाम केलं होतंस, मुद्दाम तू खाली जमिनीवरती तेल सांडून ठेवलं होतंस की नाही जेणेकरून मी पडावं म्हणून. अरे अर्जुन अजून किती वाईट वागवणार आहात तुम्ही मला? काय मिळतं काय रे तुम्हाला दोघं नवरा बायकोना माझ्याबरोबर असं हिडीसपणे वागून मला असं सतत त्रास देऊन का मला सतत अशी वाईट वागणूक देत असता तुम्ही? तुम्हाला काय मज्जा येते का काय मला त्रास द्यायला? अर्जुन हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू हे जे काही वागलायस ना ते अत्यंत चुकीचं आणि वाईट आहे. तू वागलेलं मला बिलकुलच खपलेलं नाही आहे, समजलं ना? असं म्हणतात देवाच्या दारात देर आहे अंधेर नाही, देव सगळं काही बघतोय. तू मला जर मुद्दाम पाडलं असतंस ना तर तुला शिक्षाही नक्की होईलच. स्वतः मोठे चांगले असण्याचे धडे गिरवता आणि असं दुसऱ्याला पाडता काहीच वाटत नाही का? बघ तुझ्यामुळे मला केवढं लागलं आहे, माझा पाय मुरगळला आहे, मला उठताही येत नाही आहे. कमीत कमी मला उठायला मदत तरी कर अर्जुन, मला हात तरी दे. अर्जुन प्रियाला हातच देत नसतो, तो प्रियाकडे हसत बघत असतो. प्रिया म्हणत असते, अर्जुन अरे वेडा झाला आहेस का तू? मी तुझ्याशी बोलते ना, मदतीचा हात मागते आणि तू कसला माझ्यावरती हसत राहिला आहेस रे? हात दे तरी मला. अर्जुन काही प्रियाला हात देत नसतो. प्रिया म्हणत असते, मुद्दाम केलं आहेस ना तू अर्जुन, ठीक आहे बघूया आता तुला अजून काय काय करता येते. मी काही इतक्या सहजासहजी हार मानणार नाही आहे. पडले म्हणून काय झालं, मी पुन्हा उठेन. आणि प्रिया उठण्याचे प्रयत्न करू लागते. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, पहिली गोष्ट तन्वी, मी तू मुद्दाम पडावं म्हणून मुळात तेल सांडवलंच नव्हतं. मी स्वयंपाक बनवत होतो आणि चुकून वरणाला फोडणी घालायला जाताना माझ्याकडनं थोडं तेल सांडलं होतं आणि मी ते तेल साफ करायला जाताना माझ्याकडनं आणखीन थोडं तेल सांडलं. मी ते साफ करायला जाईपर्यंत माझ्या वरणाची शिट्टी झाली. मग मी वरणाला फोडणी घालायला गेलो, इतकेच माझ्या गोडगोंडस बायकोचा मला फोन आला. मग मी तिच्याशी फोनवर बोलण्यात व्यस्त झालो आणि तितक्यात तू स्वयंपाकघरात मला काहीतरी त्रास द्यायला आली असणार आणि म्हणून देवाने तुला शिक्षा दिली आणि तूच खाली पडलीस. सॉरी चुकलं. देवाने तुला तुझ्या या कर्माची शिक्षा आत्ता दिलेली नाही आहे, ती तो तुला पुढे देईल. तू जे काल रात्री पाप केलंस ना त्याची ही शिक्षा आहे. प्रिया म्हणते, कसलं पाप? त्यावर अर्जुन म्हणतो, ओ किती ते नाटक करशील ग इनोसेंट असल्याचं तन्वी, तू आठवत नाही आहे का? बरं इट्स ओके, मी तुला आठवण करून देतो. तुला आठवत आहे काल रात्री माझ्या बायकोने मला बुके दिले होते, मी माझ्या बायकोला बुके दिला होता. त्या बुकेंची जी गुलाबाची फुलं होती ती तू मुद्दामून कुस्करलीस ना? तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही का? हे बघ तन्वी, तू कितीही वाईट वागण्याचा प्रयत्न केलास ना तरीसुद्धा बरोबर सर्व गोष्टी आम्हाला कळतातच. कारण काय आहे ना, मुळात ह्या घरात तुझ्या इतकं नालायक आणि तुझ्या इतकं उलट्या विचारांचं कोणीसुद्धा नाही आहे. त्याबरोबर मग आता इकडे प्रिया ही लगेचच म्हणते, जाऊ देत मला ना तुझ्याशी बोलण्यात अर्जुन अजिबात माझा वेळ वाया घालवायचा नाही आहे, मी निघते. आणि मग ती तिकडनं निघून जाते. तर आता इकडे नागोबाने ना प्रियाला सचिनबद्दल आणि साक्षीबद्दल सांगितलेलं असतं आणि त्याने तिला हेही सांगितलेलं असतं की तू आता सचिनला ब्लॅकमेल कर आणि सचिनला साक्षीवरती लक्ष ठेवायला सांग आणि साक्षी काय करते याचे अपडेट सतत घेत राहा. मग आता प्रिया काय करते, प्रिया पटकन बेडरूममध्ये निघून येते आणि विचार करते आता नागोबाने सांगितलेलं काम पहिलं करायला घेतलं पाहिजे. आणि मग लगेचच ती सचिनला कॉल करते आणि आता ती सचिनला म्हणत असते, काय मग सचिन भाऊजी ओळखलत का? सचिन आता प्रियाला म्हणतो, हे बघ मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. प्रिया म्हणते, अरे रे सचिन भाऊजी असं काय करता? मी तुम्हाला एवढा काळजीने फोन केला आहे तुमची चौकशी करायला आणि तुम्ही मला असं अरे तुरे म्हणणार का? बरं जाऊ द्या, आता तुम्हाला बोलायचं नाही तर काय करू? पण एक गोष्ट विसरताय का तुम्ही सचिन भाऊजी, तुम्ही त्या साक्षीबरोबर रिलेशनमध्ये आहात, तिच्याबरोबर लिव्हिंगमध्ये राहत आहे. हे जर घरातल्यांना कळलं तर तुमचं काय होईल ते? त्याबरोबर लगेचच आता इकडे तो म्हणतो, काय? त्यावरती म्हणते, काय, कसं, कधी, मला कसं कळलं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार, पण त्यासाठी आधी तुम्हाला मला भेटायला यावं लागणार. त्यावर सचिन म्हणतो, भेटायला? आणि तुला काय वाटतं मी खरोखर तुला भेटायला वगैरे येणार आहे का? त्यावर ती म्हणते, ठीक आहे सचिन भाऊजी, नसेल यायचं तर नका येऊ, मला काय करायचं आहे, तुमचंच नुकसान आहे. मी आता जाऊन अस्मिताला सगळं खरं सांगते आणि सगळ्या सुभेदार कुटुंबियांना सगळं सांगून टाकते ना, अस्मिताला एकटीला कशाला? तसा सचिन विचार करतो की नाही नको, जर हिने सगळ्यांना सगळं खरं सांगितलं तर खूप मोठी गडबड होऊन जाईल. मग तो तिला म्हणतो, तन्वी वहिनी
अहो कशाला ना उगाचच्या उगाच काहीतरी करायचं, त्यापेक्षा तुम्ही म्हणताय तर आपण भेटूया ना, भेटून या सर्व विषयावर सविस्तर बोलूया आणि सगळा प्रश्न सगळा गुंता सोडवून टाकूया. सांगा ना तुम्ही, आपण कुठे भेटू शकतो, आपण कसं भेटू शकतो. त्यावर मग लगेचच ती म्हणते मी वेळ आणि पत्ता मेसेज करते आणि मग ती एका खूप मोठ्या कॅफेचा त्याला पत्ता पाठवते आणि कॉल करून म्हणते ह्या कॅफेमध्ये या. मग सचिन तिकडे तिला भेटायला जातो आणि सचिन तिला म्हणू लागतो की तन्वी वहिनी हे बघा, तुम्ही प्लीज घरात कोणाला काहीही सांगू नका, तुम्ही जे मागाल ना, अगदी काहीही मागितलं ना तरीही मी तुम्हाला ती वस्तू द्यायला तयार आहे, तुम्ही फक्त बोला तुम्हाला काय हवं ते. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणते ठीक आहे, जर तुम्ही मला मी मागेन ते देणार असाल तर आता मी जे सांगेन ते नीट ऐका, ते काम तुम्हाला करायचं आहे. सचिन म्हणतो तुम्ही काहीही सांगा, मी तयार आहे, बोला काय काम करायचं आहे मला. त्याबरोबर मग साक्षीवरती लक्ष ठेवायचं आणि तिच्या प्रत्येक बारीक हालचाली मला सांगायच्या, असं प्रिया म्हणते. त्यावर सचिन म्हणतो काय, अहो पण कशासाठी, का, आणि तिच्यावरती लक्ष ठेवून तुम्हाला काय मिळणार आहे. त्यावर प्रिया म्हणते जेवढं सांगितलं आहे तेवढं करायचं की मी अस्मिताशी. त्यावर सचिन म्हणतो नाही, नको नको नको, अस्मितासोबत तुम्ही काहीही बोलू नका, तुम्ही अस्मिताशी काही बोलण्यापेक्षा मी तुम्हाला साक्षीच्या प्रत्येक गोष्टींवरती व्यवस्थित लक्ष ठेवून सर्व गोष्टींचे अपडेट देत राहीन. पण तन्वी वहिनी प्लीज प्लीज, तुम्हाला जे काही कळलं आहे त्या सगळ्याबद्दल प्लीज तुम्ही कुणाशीच आणि काहीच बोलू नका प्लीज. त्याबरोबर साक्षीला तू डेट करतो आहेस किंवा तू तिच्याबरोबर रिलेशनमध्ये आहेस या गोष्टी मी कोणाला सांगणार नाही तोपर्यंत, जोपर्यंत तू मला साक्षी कुठे आहे, ती काय करते, ती कधी कोणाला भेटते, कधी कोणाला नाही भेटत, या सगळ्याचे अपडेट देत राहशील. ज्या दिवशी सचिन तू माझ्या म्हणण्याप्रमाणे काम करायचं बंद करशील त्याच दिवशी मी सगळ्यांना सगळं काही खरं सांगून टाकेन आणि मग तो दिवस मात्र तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरेल. आता काय करायचं ते तू ठरव. ते म्हणतात ना, जब तक तुम्हारे पैर चलेंगे तुम्हारी सांसें चलेंगी, तसं जोपर्यंत आता तुझं तोंड चालेल तोपर्यंत तुझा जीव सुखरूप असेल. कारण जोपर्यंत तुझं तोंड मला सगळ्या गोष्टींचे अपडेट देत राहतील तोपर्यंतच सगळं व्यवस्थित असेल. समजतं आहे ना तुला मला काय म्हणायचं आहे ते. आणि हो सचिन भाऊजी, काय आहे ना, मला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट सांगायला बिलकुलच आवडत नाही. त्यामुळे मला पुन्हा हे सगळं तुम्हाला सांगायची वेळ येणार नाही हे लक्षात ठेवा. आणि हो, माझं तुमच्यावरही लक्ष असेल हेही लक्षात ठेवा. तर दुसऱ्या बाजूला आता सायलीने बाबूकडून रमेशचं स्केच काढून घेतलेलं असतं आणि आता तिने इन्स्पेक्टर सावंतांच्या मदतीने ते स्केच सगळीकडे पसरवलेलं असतं आणि आता ती म्हणत असते की आपल्याला रमेशबद्दल लवकरात लवकर काहीतरी माहिती मिळायला हवी. चैतन्य भाऊजी, एकदा का आपल्याला रमेशबद्दल काहीतरी माहिती मिळाली ना की आपण रमेशपर्यंत पोहोचू शकू आणि आपण रमेशपर्यंत पोहोचलो की पुढची सगळी कामं आपल्याला आपोआपच सोपी होऊन जातील. सगळ्या गोष्टी आपण आपोआप हातात घेऊ शकू. फक्त ह्या रमेशपर्यंत पोहोचता यायलाच हवं आपल्याला. त्यावर सचिन म्हणतो, चैतन्य म्हणतो वहिनी काळजी करू नको, नक्की पोहोचू. तर आता सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये रमेशचं पोस्टर आलेलं असतं. आता इकडे नागोबा बघत असतो की पोलीस स्टेशनमध्ये खूपच खळबळ सुरू आहे. कसली तरी शोधाशोध, कसली तरी चर्चा सतत सुरू आहे. मग आता तो नेहमीप्रमाणे त्या हवालदाराला विचारतो की काय साहेब, आज एवढी खळबळ कसली आहे, काय वातावरण गरम वाटतंय. त्यावर तो हवालदार सांगतो, साहेब तुमच्याच केसची खळबळ आहे सगळी, तुमच्या केसनेच सगळ्यांना हलवून सोडलंय की. त्यावर नागोबा विचारतो म्हणजे. त्यावर मग तो सांगतो की कोणीतरी रमेश म्हणून माणूस आहे, त्याचं स्केच इथे आलेलं आहे सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आणि आम्हाला त्या स्केचमधल्या माणसाला शोधायचं आहे, त्या स्केचवरून काहीतरी माहिती मिळवायची आहे. त्याबरोबर आता नागोबा विचारतो कोण आहे हा रमेश, मला फोटो दाखवा. त्याबरोबर मग रमेशचा फोटो नागोबा बघतो आणि नागोबाच्या लक्षात येतं की अरे हा तर तोच ट्रक ड्रायव्हर आहे ज्याला मी बोलावलं होतं. नाही, जर हा सापडला तर सगळीच गडबड होऊन जाईल. हा सापडला आणि याने माझ्या विरोधात तोंड उघडलं तर मग मी कधीच तुरुंगात न सुटू शकणार नाही. काहीही करून मला याला
पोहोचू द्यायचं नाही आहे सायली अर्जुनपर्यंत. काहीही करून मला याला गायब करावंच लागेल. यासाठी आता फक्त माझी मदत कोणी करू शकणार असेल तर ती एकमेव व्यक्ती आहे, ती म्हणजे प्रिया. मला लवकरात लवकर काहीही करून प्रियाशी संपर्क केला पाहिजे आणि प्रियाला ह्या माणसाला गाठून त्याला सगळं व्यवस्थित सांगून गायब करायला लावलं पाहिजे. मग आता नागोबा हा लगेचच हवालदाराला इशारा करतो आणि हवालदाराला तो म्हणतो की मला लवकरात लवकर तू एक काम कर, फोन आणून दे. तसं हवालदार नागोबाला फोन आणून देतो. मग नागोबा प्रियाला कॉल करतो आणि प्रियाला आता तो सांगत असतो, मूर्ख आहेस का गं तू मुली, लक्ष कुठे आहे तुझं? प्रिया म्हणते, काय झालं काका? त्यावर तो म्हणतो, काय म्हणाली होतीस तू? तो अर्जुन तुमच्या केसवर काम करू शकणार नाही आहे, तो घरी बसून राहिला आहे वगैरे वगैरे. त्या सायलीने तिची बुद्धी वापरली, तिने त्या रमेशचं चित्र काढून घेतलं आहे. तो रमेश म्हणजे माझा ड्रायव्हर होता. मी सुपारी दिली होती रमेशला त्या किल्लेदारांना मारण्याची. जर आता ते लोक रमेशपर्यंत पोहोचले ना तर रमेश नक्की माझं नाव घेईल. त्याआधी तू रमेशला गाठ आणि रमेशला गायब कर. त्यावर मग प्रिया म्हणते, काय मला या सर्व गोष्टी माहीत कशा नाही झाल्या? बरं हे बघा नागराज काका, तुम्ही कसलीही काळजी करू नका. मी तुम्हाला म्हटलं आहे ना की तुमच्यापर्यंत कोणीही आणि काहीही पोहोचू शकणार नाही आहे, तर नाहीच पोहोचणार ना. काय करायचं, कसं करायचं ते सगळं मी बघते, तुम्ही निश्चिंत व्हा, माझ्यावर सगळं सोडा. एवढं बोलून प्रिया फोन कट करते. आता मग मात्र इकडे प्रियाला प्रश्न पडलेला आहे की आता मी काय करू, कशी पोहोचू रमेशपर्यंत आणि कसं या सगळ्याचा छडा लावू. जर अर्जुन सायली रमेशपर्यंत पोहोचले तर नागोबा काही मला जिवंत सुखाने जगू देणार नाही. तो सगळ्यांना माझं सगळं सत्य, माझं सगळं गुपित सांगून टाकेल आणि मग मात्र माझं सगळं जगणं अवघड होऊन बसेल. काहीही झालं तरी असं होता कामा नये. नाही, मला काहीतरी करायला हवं, पण काय करू, कसं करू, हा विचार आता प्रियाला सतत सतवत असतो. प्रियाला काही सुचत नसतं. प्रिया विचारात मग्न असते. रमेशला कुठून शोधून काढू, कसा शोधून काढू, रमेश मला कुठे सापडेल, रमेशचा काहीच अत्ता प्रियाला माहीत नाही आहे. त्यामुळे मग प्रिया आता टेन्स असते आणि ती आता रागात सुद्धा असते. ती चिडलेली असते सायलीवरती. ती म्हणत असते की काय गरज होती या सायलीला नको ती करामत वाढवून ठेवायची, काय गरज होती या सायलीला नको तो शहाणपणा करायची. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सायली ही विचारत असते की काहीही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर रमेशबद्दल माहिती मिळायला हवी. एकदा का रमेशबद्दल माहिती मिळाली, रमेशला आपण ताब्यात घेतला की मग रमेशमार्फत आपल्याला नागोबाबद्दलचं सगळं काळगुपीत समजेल आणि रमेश कोर्टात येऊन साक्षसुद्धा देईल. जर रमेशने कोर्टात येऊन साक्ष दिली तर मग सर्व गोष्टी पुढच्या सोप्या होऊन जातील. नागराज काकांना वाचण्याची एकही संधी उरणार नाही आणि तो त्यांचा वकील भालेराव तो सुद्धा काही करू शकणार नाही. पण या सगळ्यासाठी आधी रमेश सापडणं खूप गरजेचं आहे. त्यावर चैतन्य सायलीला म्हणतो, सायली वहिनी तुम्ही काहीही काळजी करू नका, सगळं आपल्या मनाप्रमाणेच घडणार आहे. लवकरात लवकर काहीही झालं तरी तो रमेश आपल्याला सापडेल. आपण पनवेलमधल्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्या रमेशचं पोस्टर पाठवून दिलं आहे. आपल्याला कुठून ना कुठून काही ना काहीतरी माहिती लवकरात लवकर मिळेलच. तू निश्चिंत राहा. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक इंटरेस्टिंग व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.